यांचं असं सुद्धा नाही. हसलंच पाहिजे. एक माणूस माझ्या अखेरचा हसत पण नव्हतं. टाळी वाजवली. म्हणलं का टाळी वाजना? तो म्हणला महाराज माझ्यावर कर्ज आहे. आता आम्ही फेडाव का काय? एक म्हणलं महाराज आमच्या घरी पैशाच पुरणा. मी म्हणलं मला एक नेम कुठं तरी पैशाच पुरणा. विठ्ठल इथून जर आजपासून जे असणार, आता असा काळ आलाय ज्याला हसता येतं त्याचंच लग्न होणार, नाहीतर असंच बसणार सुख करता पुन्हा गाणी नटंगी. काय उपयोग झाला? पार्वतीनं गुरुवार धरला, शंकर पिऊन आला. पार्वतीने एखादा धरले, शंकर मटण घेऊन आला काळे पिशवीत. कपून टाकीन शंकर मुतला शड्डीत. विठ्ठल आणि शंकर काय म्हणतो पार्वतीला? निंबू पीळ. आताचा शंकर बर का. यात लग्नाचे लागवड झाले, आता पोरी झालेत कमी आणि त्यांना आलंय डिमांड. अहो त्यांच्या आईला आलंय डिमांड. जेवढं त्यांच्या आईला डिमांड कांद्याला सुद्धा नाही. कुठेही गेलं नाकात नंतर झटका. ते म्हणतात आमची मुलगी कोणाला द्यायची नाही हो, मुलगा दिसायला छान पाहिजे, पगार भरपूर पाहिजे, त्याला आईबाप नसलेच पाहिजे. म्हणजे तुमच्या एका पुरुषासाठी आमच्या बाप घालता काय सासा? अपेक्षाच नाही वाढलेत. आमच्या गावकळाने एकाच लग्नच जमणं होतं. महाराज हे लग्न, मी म्हणलं मी जमवतो. तो म्हणला जमल ना? मी जमवतो. तो म्हणला काय करावं लागल? मी म्हणलं माळ आणि बुक्का. महाराज पाय पडतो, माळ बुक्का आणतो. पण जमल ना? ते लग्नासाठी माळ बुक्का घालायसाठी तयार झालं. हे माळीचं आणि बुक्क्यातच लई पावर आहे, ते आम्हालाच माहिती आहे. आमच्या गावात 10 जणांची सोरीक जमून दिली आहे माळीनं बुक्क्यानं. टाळ्याच वाजले बोळा, एवढी ताकद आहे. म्हणलं माळ आणि बुक्का. माळ बुक्का आणतो पण जमन ना? ते लग्नासाठी माळ बुक्का घालायसाठी तयार झालं. मी म्हणलं जमू ना जमू, माल करीत होतंय. त्यांनी माळ बुक्का आणली, पण त्यांनी बारीक मानाची माळ आणली. बारीक म्हणलं बारीक मानाची माळ जमत नाही. बारीक म्हणल्या बारीकच बायको भेटेल. तो मला नाही, मला मोठी पाहिजे. मी म्हणलं टप्पूवर म्हणायची माळ. हटकाला झोपताना कचकत रुतायचं. मला मनाचं लय रुतात आहे. मी म्हणलं लग्न मग रुथून द्या, मग रुथून द्या. लग्न म्हणली गडी शिवच्या बसवायचा. तो असा बारीक बुका लावायचा. मोठा लाव महाराज, कपाळ काढला होईल ना. लग्न लावतो शिवच्या बसवायचा. टप्पाराम बुका, टप्पाराम माळ, कुठंही धोतर नेहरू, कोणताही कीर्तनात मी पुढं मी पुढं तो माग. काही दिवसानं तेच पुढं मी माग. लोक त्याच्यात पाय पडायचे. महाराज महाराज त्याला दक्षिणा द्यायचे. मी म्हणलं आता खरेलच किंमतच नाही र. मग कीर्तन ज्याला महिना म्हणायचे, अगं ही संघ आलेलो होतो. अजून उलटा विचार करायचे. माऊली शंकरात व्यसन नसल, धार्मिक असल, आई बापाला जपीच असल, संस्कार दिसतय, बुका लावतय, वराच्या घरीमध्ये शुकार आहे आपली पोरगी, देऊन टाका. 10 जणांची सोय म्हणले आमच्या गावात. 10 जणांची सोय. आता इथं जर कोणाचं जमत नसल मग चलो माऊली जवरकर जिंदाबाद. आमच्या टोळीत महिन्यातच लग्न फायनल करतो. आता लग्नाचे अवघड झाले. ए मोठे पोर तू उठ रे, पिस्तोल पांढऱ्या शर्टवाला उठ रे, उठ. ए लंबिया उठ ना बे, उठ. तू ते काय तोंडे, अरे नाकात पोटे घालतो काय रे?
खाली बसा. ए काय तोंड ए खाली बस. आय आय खाली बस खाली बस. ते मागचे हिप्पी वाले हे आय काय तोंड यार तू उठ. हा हा उठ. लग्न झालं का नाही. आय प्रेम करतो पोरीवर. आय काय तोंड इकडे बघ काय लाजत रे. असता तिकडे काय तर बापा आला का तिकडे. इकडे बघ काय हिप्पी कमी कर. ते वन साइड भांग अंडरपॅन्ट फाटकी. वन साइड भांग अंडरपॅन्ट वॅन बंगलात गुचिड. ए बारका प्रेम करतो पोरीवर. करतो का रे करतो नाहीतर ती म्हणायची कभी कभी मेरे दिल में वन साइड वाला कभी कभी मेरे दिल. ए बारके आजपासून बारके पोर भिवू नका मी आज गावातला आहे. भिवू नका. त्याची चिड काय त्या दोघांची चिड काय म्हणायचं कभी कभी काय म्हणायचं पोर. थांब तो सगळे उठा. उठ रे उठ तू उठ 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 रे. त्याच्याकडे बघून म्हण ऍक्शन कर का ऍक्शन कभी. अरे उठ घाबरू नको. म्हण ना काय थांब रे काय म्हणायचं ऍक्शन करून म्हणा. काय म्हण जोरात. आता तू रोज चिडवायचं ना. हा चिडवा नका. आता बारकी पोर नाही करणार. हिप्पी कमी कर थोडी. आणि वन साइड भांग नको पाडू. खरं ना का विठ्ठल विठ्ठल. ती पोरगी मिस्टराच्या हाताखाली. मिस्त्री माहिती का मिस्त्री पोर बिल्डिंगची काम करतो. मिस्टराच्या हाताखाली दिल दे दिया ईडी भी दे दो. त्या पावसाळ्यात समडा का खेकडे देंगे क्या विठ्ठल विठ्ठल. असेल वेळ खूप झालेला. उरकायचं ना वाढवायचं का उरकायचं. कोणाचं म्हणणं आहे कीर्तन वाढवा हात ओरी करा महिला पुरुष. आणि बाकीचे का कुंभमेळा गेले की काय. जेवण झालं का सर्वांचं. हा तुझं रे तुझं इकडचे काय नाही म्हणतायत. हा यांना झोपा येऊ लागले ना. नाम चिंतन नको पप्पी मारू ना. संभू कीर्तन बरोबर का. चुकल्या माय बाळ हुरु हुरु पाहे म्हणून पुत्र आत्वा कन्या. कळलं का. तेव्हापासून तुम्ही आशीत बसले अटॅच. नाम चिंतन नाही करत. सर्वांनी प्रेमाने भजन करा. ठोबा वाजव
कैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा जीवना वेगळे माणसोळे जीवना वेगळे माणसोळे तैसा तुका तळमळे तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली